मी काय म्हणतो मेघना, मला मानचं म्हणणं पटायला लागलंय. दिवाकर, तुम्हाला खरंच त्यांचं म्हणणं पटतंय? म्हणजे तू सुद्धा जर का थोडा त्रयस्थपणे विचार केलास किंवा ती आपली मुलगी नाहीच असं जर का मानलंस तर तुलाही ते पटेल. म्हणजे बघ ना, जर का विनीला जीव द्यायचाच असता तर तिने आतून कडी लावायची काळजी नसती घेतली किंवा घराच्या ऐवजी काहीतरी दुसरा पर्याय निवडला असता. आणि तिला खात्री असणार की 5-10 मिनिटात तिकडे कोणतरी पोहोचेल आणि नेमकं तसंच घडलेलं आहे. म्हणून तिने हे असलं वेडं धाडस केलं, सेफ धाडस, अटेन्शन सिकिंगसाठी. मलाही आता ते पटायला लागलेलं आहे. दिवाकर, आता तुम्ही हे सगळं म्हटल्यानंतर मलाही जाणवायला लागलंय. पण मानच्या लगेच लक्षात आलं असणार. आणि आपल्या लक्षात कसं नाही आलं वगैरे ह्या गोष्टीला काही अर्थ नाही, कारण पोटची पोरगी मरणाच्या दारात उभी असताना असले तर कोण लढवणार. पण मान इथे लगेच ताडलेलं असणार की ह्या सगळ्या गोष्टीचा रोग मानच्या वरतीच जाणार. म्हणजे लग्नाला कंपल्शन वगैरे, आणि त्याचीच ही प्रतिक्रिया असणार. वेडं धाडस. आणि असल्या कुठच्याही वेडेपणाला पाठिंबा द्यायचा नाही हे मानी मनात पक्क केलेलं असणार. म्हणून तेवढ्या अलिप्त आणि कोरड्या राहिल्या. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की हॉस्पिटलमध्ये जे विनी सारखं विचारत होती की आजी का नाही आली तिला बघायला, ते आजीवरच्या प्रेमापोटी नव्हतं, तर तिला हे जाणून घ्यायचं होतं की एक्झॅक्टली मासाहेबांची रिॲक्शन काय आहे तिने हा जो आत्महत्येचा प्रयत्न केलाय त्याच्यावर. गॉड, आपण आपलं उगीच मासाहेबांबद्दल नाही तो विचार करत होतो. दिवाकर, हे जर खरं असेल ना तर आधी त्या गधडीला मासाहेबांकडे पाठवा त्यांची माफी मागायला. नाही नाही, तू काही बोल नकोस. हे जर का सगळं खरंच असं असेल ना तर मला तिच्याशी बोलायला लागेल, समजावायला लागेल तिला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय वॉक बिक घेऊन आलात की काय? वॉक कसला घेते तुम्ही? आमचा मॉर्निंग अलार्मच बंद करून टाकला आहे. कुठे मुक्ता? 2 दिवस झाले फोन नाही, भेट नाही. आता आजारी पडले ना तर मी डॉक्टरचं बिल तिच्या हातात ठेवणार. गेली कुठे? गावाला गेली? नाही हो, आहे इथेच. बरं नाही की काय? नाही तसं काही नाही, मीच जरा तिला बोलले, नाराज झाली अगदी. 2 दिवस घरकोंबडी झाली आहे नुसती. ताई, तुम्ही तिला रागवलात? म्हणजे झाले तरी काय? तसं काही फार झालं नाही हो. त्या दिवशी आम्ही विनीला आलो होतो ना भेटायला, तर ती सगळीच माणसं आम्ही तिला भेटायला आलोय, आजारी माणसाची विचारपूस करायला आलोय हे न बघता सरळ टोमणीच मारायला लागली. आणि मला खूप आश्चर्य वाटलं. म्हणजे आजारी माणूस सुद्धा टोमणे मारण्यात मागं नव्हतं. म्हणजे मुक्ता कशी चापलूस आहे, कुणाबरोबर कसं वागावं आणि सगळ्यांची मर्जी कशी राखावी हे तिला कसं बरोबर कळतं वगैरे वगैरे सगळंच. 1 ना 2 हजार प्रश्न. मला अजिबात ऐकवे ना. शेवटी मीच तिला म्हटलं, अगं इतकी ही माणसं बोलतायत तिरकी, तर तिथे जायची काय गरज आहे सारखं? म्हणजे तुम्ही मासाहेब तुमचा लळा आहे हो तिला, पण त्यामुळे घरातली जर इतर माणसं तिरक्या नजरेने पाहत असतील, वाटेल ते बोलत असतील, तर का सहन करायचं तिने? हे बघा, रागवू नका, पण स्वाभिमानाकडे मी जरा जास्तच लक्ष देते. नाही हो, राग कसला? उलट तुम्ही अगदी तिला योग्य सल्ला दिलात. पण ताई,
ऋषी मुनी जसे शाप दिला ऋषाप द्यायचे की नाही, तसं तुम्ही तिला आमच्या भेटीची परवानगी द्या ना. अहो, तिच्यापेक्षा आम्हाला तिच्या भेटीची जास्त गरज आहे. नाही तर आम्हालाही कायदेभंग करावा लागेल. मला माहिती आहे आमच्या घरातल्या काही माणसांना ती आवडत नाही, ते तिचा दुस्वास करतात. पण मी त्यांच्या वतीने तुमची माफी मागते. अहो, ते घर जितकं त्यांचं आहे तितकंच माझंही नाही का? आणि तुमचं आणि मुक्ताचंही आहे. सगळं मान्य आहे मला, पण आता मुक्ता काही अशी इतकी लहान नाही की कुणीही टपली मारावी आणि हिने सगळं हसून साजरं करावं. मला असं वाटतं तिच्या येण्यानं कुणाची तोंड नको वाकडी व्हायला. आता वाकड्या तोंडाची नाही गॅरंटी देऊ शकत मी, पण त्याच्या दसपट हसऱ्या तोंडाने तिचं स्वागत होईल एवढी मात्र खात्री देते. आता तरी दर्शन होणार आहे का तिचं आम्हाला? मुक्ता बाहेर ये ग. ए मुक्ते, बघ तरी कोण आलंय. या. कमाल आहे तुझी मुक्ता. अगं, दिवसातून 10 वेळा फोन करून विचारतेस, काकू मीठ किती घालू, काकू हे कसं करू, ते कसं करू, आणि एवढं झालं तुला मला विचारता नाही आलं, सांगता नाही आलं. बघू नकोस अशी. सगळं माझ्यामुळे झालंय, मी सांगितलंय त्यांना. त्या स्वतःहून म्हणालेत घेतील काळजी. आता व्रत सोडा, मौन व्रत सोडा आणि हसा. आता आलेत ना शालिनी काकू, चला आवरा आणि पळा आता. हे असं असतं बघा. 2 दिवस वाऱ्यावर उभी राहत नव्हती पोरगी, आणि आता तुम्ही आल्याबरोबर गळामिठी सुरू. जा आवर, जा पट. आले. पोरी मोठ्या झाल्या ना की सगळ्यांची, घरातल्यांची, आयांची, तायांची, मावशांची, आत्यांची अगदी पंचायत होते नुसती. घरात असल्या तरी पंचायत, घराबाहेर फार वेळ असल्या तरी पंचायत. काय डॉक्टर, काय म्हणते आमच्या गायींची तब्येत? उत्तम आहे मॅडम. तुमच्या डेअरी इतकी जनावरांची काळजी कुठेही घेतली जात नाही. त्यांचं राहणं, खाणं यांच्या वेळा इतक्या कम्प्युटराइज आहेत, त्यामुळे तुमच्या इथे जनावरांना फक्त सुदृढतेचा संसर्ग होऊ शकतो. अर्थात याच्यात तुमचाही हात आहे. अहो, आता इथे शहरात आधी व्हेटरनरी डॉक्टर मिळणं कठीण. एनिवे, जाताना तुमचा चेक मात्र घेऊन जा. हां, थँक्यू. येतो मी. पद्माकर, हा डॉक्टर खरंच गायींना तपासतो ना नीट, का आपली नुसतीच फेरी मारून येतो? तुम्ही नेहमीच सगळ्यांचाच संशय घेत असता. त्याला त्याच्या नावाची काळजी आहेच ना. तुम्ही चिंता करू नका, सगळं काही ठीक होईल. बरं, येऊ आम्ही. हां, जरा उस्मान चाचांना जोडून द्या. हां, उस्मान चाचा. हाँ, सलाम अलैकुम. वालेकुम सलाम. कसं काय चाललंय? सब अच्छा है, सब अच्छा है. अच्छा, एक काम असं आहे, पुढच्या आठवड्यात जरा आपल्या तबेल्यांमध्ये एक चक्कर मारा आणि सगळ्या गायी नीट आहेत ना ते बघून घ्या. व्हेटरनरी डॉक्टरचा रिपोर्ट मात्र ठेवा. हां, बरोबर? हाँ, सब हो जाएगा. बहुत अच्छा. काल रात्री तुझ्या घरी फोन केला होता मी. हो. पण गोवर्धन काकाने घेतला फोन. हे गोवर्धन काका काय? माझ्या समोर तरी पप्पाच म्हणताने. ओके. म्हणाले बाईसाहेब झोपले आहेत. खरंच झोपली होतीस तू? किती वाजता फोन केलेलास? ऍक्च्युली खूप लेट झाला होता, म्हणजे 11:15 वगैरे वाजले असते. 10 वाजले ना की माझे डोळेच मिटायला लागतात. हो, आय सी. मला वाटलं आजकाल तुझी झोप उडाली असेल. पप्पा काही म्हणाले नाहीत ना? नाही रे, पप्पा ना असे टिपिकल फादर नाही आहेत. हो. ते एरवी फारसे चिडतही नाहीत. गुड नो. आणि ॲज इट इज चिडचिड करायला ते काय तुझी आई किंवा बहीण थोडीच आहे. एक मिनिट, त्यांना आता कशाला मध्ये आणतेस?
का नको? तुला माहितीये परवा आम्ही विनीला मला माहिती आहे, विनीनी सगळं सांगितलंय मला. रिअली म्हणजे आत्या म्हणत होती ते खरंच. काय म्हणत होती आत्या? आत्या मला हेच समजवत होती की त्या तुला टॉन्टिंग करतात. मीच तिला बोलली की जाऊ दे ग, गंमत करत असतील. पण राकेश, मला माहितीये की त्या चेष्टा करत नव्हत्या. म्हणूनच तर फोन केला होता ना मी तुला. मुक्ता, मुक्ता, तू हर्ट होणं खूप स्वाभाविक आहे, कळतंय का मला. पण म्हणून इतरांसाठी आपल्या मैत्रीतलं अंतर दुरावायला नकोय मला. त्यांचं चुकतंय, मला मान्य आहे. मी समजावीन त्यांना. पुन्हा असं नाही होणार. तुझा विश्वास नाही माझ्यावर? मुक्ता, इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा मला तुझी मैत्री सगळ्यात जास्त महत्वाची. आणि ती तुटायला नकोय मला. प्लीज, प्लीज. प्लीज. जाऊ मी आता? थांब म्हटलं तर थांबशील? मुन्ना, खायला काय रे? गरम कांदा भजी आहेत, चालतील? चालतील ना. 3 प्लेट आण पटकन. मी म्हटलं सांगितलं होतं ना आमची ऑर्डर आधी आण म्हणून. ह्यांची झाली की देतो. आत्ता आण. मुन्ना, भिकाऱ्यांना भूक लागली आहे. दे त्यांना काय पाहिजे ते. ठीक आहे. भिकाऱ्यांची ताकद कळली वाटतं. घाबरलात ते एवढ्यातच? ए बेंद्रे, उगाच नादाला नको लागू. हा, काय करशील रे? हा, मी सांगू काय करीन ते? काय चाललंय? चला रे. काय हिला घराशेजारून लिफ्ट आहे, तरी ही बसनी फिरते. अगं म्हणून तर जमत नाहीये ना. माझ्या शेजारी अशी लिफ्ट असती ना तर आतापर्यंत लग्न करून पोरं घेऊन फिरले असते 4-5. तुला तर सगळ्याचीच घाई. त्या बघा आले आपल्या मुक्ताताई. काय मुक्ती? अरे हे काय सुटलं ग्रहण? सुटलंच बघ. आज मी सॉलिड खुश आहे. काय ग, अंकी वगैरे दिली का काय? सो फायनली ही हॅज प्रपोज्ड. हे सांग ना. अगं डायरेक्टली असं काही नाही म्हणाला, पण इनडायरेक्टली तसंच सुचवलं. प्लीज मुक्ता, काय झालं ते सांग ना. अगं तो म्हणाला की काहीही झालं ना तरी मला तुझीच फ्रेंडशिप इम्पॉर्टंट आहे. फ्रेंडशिप? मुक्ता, तू लहान आहेस का आता? फ्रेंडशिप? ए आता तुम्ही दोघी उगाच फ्रस्ट्रेट होऊ नका. मी व्यवस्थित माझ्या गतीने चालले. वा वा, काय तुझी गती. उत्तरायण होईल. मग म्हातारपणी सांगत बसा एकमेकांना. मला वाटलं होतं तूच आधी सांगशील. मला वाटलं होतं तूच आधी बोलशील. कबीर काय म्हणतो माहितीये मुक्ता? कल करे सो आज कर और आज करे सो अब. वेट वेट वेट, हे गांधीजी म्हणतात का कबीर? 1 मिनिट, कबीर आधी की गांधीजी सांग. हे बास, आता तुम्ही दोघी भांडू नका. तृप्ती जी, प्राची जी, अब मेरी भी सुनो. बोलो. आज करे सो कल करे सो परसों, इतनी भी क्या जल्दी है जब जीना है बरसों.
हाय मार डाला. थोडक्यात काय तर तुझी कहाणी नेव्हर एंडिंग आहे. ती राकेशची आई त्याचं लग्न लावून देईल आणि तुला रांगोळी घालायला बोलवेल. हे हा धोका मात्र नक्की आहे. आणि ॲज इट इज त्याची बहीण माझ्याकडे बघून नाक उडवतच असते. फिर देर किस बात की, ठेचा की तिचं नाक मात्र वेळीच. बॅड आयडिया. यार या पौर्णिमा बेंद्रेचं काहीतरी केलंच पाहिजे आता. मला तर वाटतं मामा पण हलेल असंच काहीतरी करूया. हो रे, ज्याला जाम खुन्नस देते. पट्टी लावून ताप उतरवतात ना, तसा माज उतरवीन तिचा. हे हाय रूपा. हाय हाय सागर. हाय. काय हे, कुठे होतास तू? मी वाट बघत होते. तेच तर, तोही कधीपासून तुझी वाट बघतोय. काय रिअली? नाही, वाट बघतोय म्हणजे काही नवीन असाइनमेंट आली आहे का वगैरे विचारतोय. हो, दिल्यात ना असाइनमेंट. कम्प्लीट पण करायच्या आहेत. तुमच्या देऊ कम्प्लीट करून? नाही नाही, मी जस्ट विचारलं. मला काहीच प्रॉब्लेम नाही, देते ना. हा म्हणजे तुला आनंद होणार असेल तर मला काही प्रॉब्लेम नाही. याहीपेक्षा मला जास्त आनंद होईल जेव्हा तू माझ्या घरी येशील. घरी कशाला? कशाला म्हणजे काय, मम्मी डॅडीना भेटायला. त्यांना कशाला भेटायचं? चांगले हिंटायत फिरतायत ना ते. सागर, यू नो बेटर का भेटायचे ते. ओके, बरं मला लेट होतोय, मी निघते. लेक्चर आहे. बाय बाय. शादी का ख्याल दिल मासाहेब, ग्राहक मंचाने एक प्रपोजल दिले प्रायोजकांसाठी. काय कार्यक्रम काय आहे? कार्यक्रम नाही, मोहीम आहे. भारती किंवा सोडा, कृत्रिम रंग किंवा प्रिझर्वेटिव्ह नसलेली पेय लोकप्रिय करण्यासाठी काही फलक रंगवायचे म्हणून. अरे चांगली कल्पना आहे, पण या बड्या कंपन्यांच्या पुढे निभाव लागेल त्यांचा. निदान त्यांना थोडा आळा तरी बसेल असं मला वाटतं. आता उदाहरणार्थ या कोल्ड्रिंक कंपन्यांनी दुधावर फक्त लहान मुलांसाठीच अशी जी जाहिरात केली आहे, अशा गोष्टींना आळा बसेल. बरोबर आहे, चांगलं आहे. मग पैसे उचलून देण्यापेक्षा आपली होर्डिंगच देऊया त्यांना. जी, होर्डिंग्ज आपण रंगवून देऊया. चालेल. शिवाय आपली फ्लेक्सची होर्डिंग्जही देऊन टाका ना त्यांना. जी मासाहेब. मासाहेब, बोला. पद्माकर साहेबांनी स्वतःच्या अकाउंटवर 2 लाख रुपये उचललेत, पर्सनल अकाउंटवर. त्याचं काय करायचं? डिटेल्स मागा. मला वाटतं हे डिटेल्स तुम्हीच जर मागवले तर फार बरं होईल. काय होतं, मी त्यांना व्यक्तिगत प्रश्न विचारले तर ते ज्या पद्धतीने रिॲक्ट होतात. घेताना तुम्हालाच विचारलं होतं ना? नाही, तुमचं म्हणणं बरोबर आहे मासाहेब, पण प्लीज या कर्तव्यातून मला मुक्त करा. प्रश्न तुमच्या सुटकेचा नाही आहे गोवर्धन. प्रश्न आर्थिक शिस्तीचा आहे. उद्या तशीच वेळ आली तर तुम्ही आम्हाला सुद्धा 4 प्रश्न विचारू शकता. मग पद्माकर आणि दिवाकरला तर विचारलेच पाहिजेत, आणि तुम्ही ते विचाराच. जी मासाहेब.